I learn English. I learn English. So do you. So do you. We will hear and speak it. We will hear and speak it. Read and write it too. Read and write it too. Lesson 20. मित्रमैत्रिणींनो, ह्या कार्यक्रमाचं एक खास वैशिष्ट्य आहे. ह्या कार्यक्रमात तुम्हाला फक्त ऐकायचंच नाहीये. बघा हां, तयारीत राहा, कारण कार्यक्रम ऐकता ऐकता तुम्हाला सुद्धा इंग्रजीत बोलायचंय. तुमची रेडिओ टीचर सुनीता मावशी तुम्हाला जसं सांगेल त्याप्रमाणे तुम्ही करायचंय आणि इंग्रजीत बोलायचंय सुद्धा. म्हणूनच सांगतो, कार्यक्रमात जे काही शिकवलं जाईल ते नीट ऐका बरं का. तुम्ही घरी कामं करत असालच. रंजनाच्या घरात कामं करता करता काय घडतंय बघा ना. Good. Ranjana, good. You're washing clothes. कपडे धुते. Very good. मला नाही आवडत. I don't like to wash clothes. मग का धुतेस कपडे? आईला मदत नको करायला. बावळटच आहेस. तू नाही करत नावडती कामं कधी? हो, बरोबर आहे. एनिवे, झालं माझं काम. मी आलेच. शरद दादा, प्लीज बादली. काय म्हणायचंय तुला? मराठीत बोल की. No, it's okay. Speak in English. मराठीत बोल. शरद दादा, ह्या बादलीत पाणी भरून दारात ठेवायचंय. मला मदत करशील का? अगं बाई, इतकं मराठी कसं कळेल त्याला? मग मी काय विचारू? कसं म्हणू इंग्रजीत? पाण्याला वॉटर म्हणतात, माहिती आहे ना तुला. बादलीला म्हणायचं बकेट. वॉटर म्हणजे पाणी, बकेट म्हणजे बादली. शरद दादा, प्लीज बकेट, वॉटर, डोर. अगं पूर्ण वाक्य नाही बोललीस तरी कळलं असेल त्याला. शरद, डिड यू अंडरस्टँड? Yes. She said, Sharad Dada, please take this bucket of water. Please put it near the door. बरोबर. Okay. Give me the bucket. Where is the bucket? इथे आहे. I'm very sorry. ओ शरद, अगेन. खोलीभर पाणी सांडलं. Bring a broom. Bring a broom. पण माझा प्रश्न असा आहे, ब्रूम म्हणजे झाडू ना? अरे खराटा आण पटपट. Quick! Karata! Where is the broom? अरे, दोघ जण खराट्याने दारातून बाहेर टाकला पाणी. Quick! Look under the cupboard. हो, ते बघ, कपाटाखाली पाणी जातंय. टेबलाखाली गेलो. अंडर द टेबल. अंडर द चेअर. पटपट. Under the cot. Quick! ए माझ्या चपला, माझं दप्तर ओलं. Your school bag is wet. Quick, Ranjana, open your school bag. रंजना, बघ बरं काय काय भिजलंय तुझ्या दप्तरातलं. My pen is wet. My pencil is wet. My rubber is also wet. My English book is not wet. My Marathi book is also not wet. Your books not wet? Good. And your notebooks? My notebooks are also not wet. बरं झालं, उचलून ठेव टेबलावर. जमिनीवर ठेवलं की असंच होणार. मी बावळटच आहे. मीच जमिनीवर टाकलं होतं दप्तर. आता जरा जमीन पुसून घ्या फडक्यानी. अँड शरद, व्हॉट अबाउट द बकेट ऑफ वॉटर? शरद, प्लीज हेल्प रंजना. शरद दादा,
राहू दे, मी करतो. आय विल डू इट. ओके शरद, संतोषला करू दे आता. पण माझा प्रश्न असा आहे, ब्रूम म्हणजे झाडू का खराटा? दोन्हीला ब्रूम म्हणायचं. झाडू खराटा म्हणजे ब्रूम. अच्छा, बरं रंजना, ती बादली कुठे आहे? मी भरून दारात ठेवते. वेअर इज द बकेट? ती बघ तिथे. द बकेट इज अंडर द टेबल. पाठाच्या या भागात आज ऐकलेले काही इंग्रजी शब्द आणि वाक्य तुम्हाला पुन्हा ऐकायला मिळतील. आम्ही अगदी हळू बोलू, तेव्हा नीट लक्ष देऊन ऐका हं. टीचर, ही वाक्य वहीत लिहून घ्याल ना, म्हणजे पुढच्या भागात सराव करणं सोपं जाईल. ब्रूम म्हणजे झाडू किंवा खराटा. बकेट म्हणजे बादली. वॉटर म्हणजे पाणी. Where is the school bag? The school bag is on the table. Put the books on the table. Where is the broom? The broom is under the table. Put the bucket under the table. रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो, आता तुमची पाळी. शाळेत किंवा घरी जिथे असाल तिथे माझ्या सूचनांप्रमाणे बोलायचं हं. लाजायचं नाही बरं का. असं बोलून बोलूनच तुमचं इंग्रजी सुधारणार आहे. आधी हे नवीन शिकलेले शब्द तुम्ही माझ्या मागे पुन्हा म्हणा. सर्वजण एकत्र म्हणा आणि उच्चाराकडे लक्ष द्या. पाण्याला म्हणायचं वॉटर. माझ्या मागून म्हणा बघू, वॉटर. मग बादलीला म्हणायचं बकेट. माझ्या मागून म्हणा बकेट. आणि झाडू किंवा खराटा इंग्रजीत कसं म्हणायचं? ब्रूम. माझ्यानंतर तुम्ही म्हणा ब्रूम. पुस्तक टेबलावर आहे हे असं म्हणायचं द बुक इज ऑन द टेबल. ऑन म्हणजे वर. तुम्ही म्हणा माझ्या मागे द बुक इज ऑन द टेबल. मग जर पुस्तक टेबला खाली असेल तर कसं म्हणाल इंग्रजीत? द बुक इज अंडर द टेबल. अंडर म्हणजे खाली. तुम्ही म्हणा माझ्या मागे द बुक इज अंडर द टेबल. बरं, मग आज तुम्ही वर्गात असं करा, तुम्ही सगळे आपापल्या दप्तरावर एक पुस्तक ठेवा. मी 5 सेकंद वेळ देते. प्रत्येकजण आपल्या दप्तरावर एक पुस्तक ठेवा. दप्तरावर पुस्तक ठेवलं का? आता मी प्रश्न विचारीन. वेअर इज द बुक? वेअर म्हणजे कुठे. वेअर इज द बुक म्हणजे पुस्तक कुठे आहे. मग सगळ्यांनी इंग्रजीत पूर्ण वाक्यात उत्तर द्यायचे. वेअर इज द बुक?
द बुक इज ऑन द स्कूल बॅग. बरोबर म्हणालात का? आता तुम्ही सगळे एक वही काढा आणि दप्तरावर ठेवा. इंग्रजीतली सूचना ऐका. पुट द नोटबुक ऑन द स्कूल बॅग. वही दप्तरावर ठेवा. दप्तरावर वही ठेवली का? माझ्या प्रश्नाचं इंग्रजीत पूर्ण वाक्यात उत्तर द्या. वेअर इज द नोटबुक? The notebook is on the school bag. बरोबर म्हणालात. आता ऐका हं. सगळेजण दप्तराखाली पुस्तक ठेवा. प्रश्न ऐका आणि इंग्रजीत उत्तर द्या. वेअर इज द बुक? The book is under the bag. Good. आता यानंतर एक नवीन गाणं ऐकूया. आपला पाठ सुरू होताना तुम्ही आय लर्न इंग्लिश हे जे गाणं म्हणता ना, त्याच चालीवरचं गाणं आहे. गाणं नीट ऐका आणि कशाबद्दल आहे ते ओळखा पाहू. I hear thunder, I hear thunder. So do you, so do you. Pitter patter raindrops, pitter patter raindrops. I'm wet through, I'm wet through. ओळखलत? बरोबर. पावसाचं गाणं आहे हे. आणि यातल्या प्रत्येक ओळीचा अर्थ कळला का तुम्हाला? आय हिअर थंडर म्हणजे मला ढगांचा गडगडाट ऐकू येतो. सो डू यू म्हणजे तुलाही तो ऐकू येतो. पिटर पॅटर रेनड्रॉप्स म्हणजे पावसाच्या थेंबांचा टपटप आवाज येतो ना, तो. आणि आय एम वेट थ्रू म्हणजे मी अगदी चिंब भिजलोय. आता पुन्हा एकदा हे गाणं ऐकूया. तुम्हाला येत असेल तर रेडिओबरोबर तुम्हीही म्हणा. I hear thunder, I hear thunder. So do you, so do you. Pitter patter raindrops, pitter patter raindrops. I'm wet through, I'm wet through. आता आपण भेटूया